सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। खरं तर 10 मिनिट आपल्याला लाईव्ह येण्यासाठी उशीर झालेला आहे। आज खऱ्या अर्थानं नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। आणि मग त्या विस्तारामध्ये माझा आवाज पोहोचतोय? त्या विस्तारामध्ये जी मंत्रिमंडळ किंवा काही मंत्र्यांनी शपथ घेतली, खऱ्या अर्थानं हे महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीमध्ये प्रमुख नेते महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि आदरणीय एकनाथजी शिंदे हे 3 नेते प्रामुख्यानं आपल्या पक्षाचं नेतृत्व करतात। आणि बऱ्याच महाराष्ट्रातील नागरिकांचा किंवा बांधवांचा गैरसमज आहे की आज जी काय मंत्रिपद किंवा आज जे काय मंत्र्यांनी शपथ घेतली ती मंत्रिपद त्या पक्षाच्या प्रमुखांनी देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांनी दिली असतील असं आपल्याला वाटत असेल, परंतु तसं काही नाही। ही मंत्रिपदाची यादी ही दिल्लीला औरंगजेब अमित शहा यांच्याकडे गेले आणि तिथून ती यादी ॲनालिसिस स्क्रुटिनी होऊन आली आणि त्यामध्ये कोणाकोणाची दिग्गजांची मंत्रिपद कट झाली। त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, छगनराव भुजबळ साहेब असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, तानाजी सावंत असतील, विजयराव गावित असतील, अशा मंत्र्यांची पद कट झाली, पत्ता कट झाला, अब्दुल सत्तार। परंतु खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांकडून ओबीसी चेहरा म्हणून छगनराव भुजबळ यांचं गेल्या 6 महिन्यामध्ये, गेल्या वर्षभरामध्ये या महायुतीच्या सरकारने त्यांचा वापर कशा माध्यमातून करून घेतला आणि मग आज या शपथविधीमध्ये त्यांचं आज मंत्रिपद कट झालं। ओबीसीचं जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाकेंच्या खांद्याला खांदा लावून मी होतो आणि त्या सगळ्या घडामोडीचा एकमेव साक्षीदार मी आहे। आणि म्हणून गेल्या 3-4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये गळा ओरडून सांगतोय की हा फडणवीस तुमचा आमचा वापर करून घेतोय। भुजबळ साहेबांचे ओबीसीचे मेळावे झाले, जरांगे पाटलांच्या विरोधात काउंटरला, आणि त्या भुजबळ साहेबांच्या स्टेजवरती प्रामुख्याने असणारे धनगर समाजाचे सर्व नेते, त्यामध्ये आदरणीय महादेवरावजी जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा वापर सुद्धा 2019ला कसा झाला, त्यांचे एबी फॉर्म सगळे पळवले। राहुल कुल, मेघना बोर्डीकर, आज त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली बोर्डीकर मॅडमनी। आणि मग अशा यूज अँड थ्रो किंवा या फसव्या भाजप पक्षाच्या नादी लागून त्यांनी जानकर साहेबांना शेवटपर्यंत विश्वासात घेतला आणि एबी फॉर्म जोडायच्या वेळेस विश्वासघात केला आणि त्याच महादेवराव जानकरांना आता 2024 मध्ये युतीमध्ये घेतलं नाही, त्यांना
राजकीय डावललं गेलं. त्याचबरोबर दुसरे नेते छगनराव भुजबळ साहेब यांनी अजितदादांच्या पक्षाची खिंड लढवली. जेव्हा पक्ष फुटला तेव्हा शरद पवार साहेबांना सोडून ते अजित पवारांच्या पाठीमागे गेले. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ओबीसींचा आवाज म्हणून त्यांनी सगळा महाराष्ट्र दौरा केला. आणि मग खऱ्या अर्थानं मला सर्व ओबीसींना जाहीरपणे विचारायचंय की खुट्टा कुणाच्यात मारलाय, आता तरी जागे व्हा. खुट्टा निवडून आल्यानं किंवा निवडणुकीत पराभव झाला म्हणून होत नसतो. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. आणि मग सामाजिक चळवळीमध्ये तुम्ही आम्ही 12 बलुतेदारांनी लढायचं, रस्त्यावर यायचं, एकमेकाची डोकी फोडून घ्यायची, आयुष्य संसाराचे उद्ध्वस्त करून टाकायचं. आणि जो दोन्ही गटांचा भांडण लावणारा प्रमुख असतो त्याने सत्ता भोगायची. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून फडणवीसांचा या मंत्री विस्तार मंडळाच्या निमित्तानं फडणवीसांचा खरा चेहरा तुमच्या समोर आलेला आहे. जे मी वारंवार सांगत होतो, विशेषतः छगन भुजबळांच्या स्टेजवर असणारे तिसरे नेते गोपीचंद पडळकर. ज्या गोपीचंद पडळकरांनी फडणवीसांच्या वाईट काळामध्ये फडणवीसासाठी कुठल्याही स्तराला जाऊन स्वतःची रीत भात भाषाचा स्तर सोडून धनगर समाजाच्या संस्कृतीला कलाटणी देऊन अकराळ वक्तव्य करून त्या फडणवीसांची बाजू सांभाळण्याचं काम केलं. आणि गेल्या आठवड्यापासून धनगर समाजाच्या अंधभक्तांच्या स्टेटसला मी बघत होतो, भावी मंत्री. परवा त्यांना मार्कडवाडीला कशासाठी पाठवलं होतं हे लक्षात घ्या. आणि परत त्यांच्याच प्रदेशाध्यक्षाचा बाईट बघा की ते आमच्या पक्षाचं मत नाही, वैयक्तिक मत नाही, त्यांना आम्ही झापलं, असं केलं तसं केलं, न्यूजमध्ये बातम्या चालल्या. परंतु बांधवांनो, यामध्ये सगळ्यात मोठं धनगर समाजाचं नुकसान झालेलं आहे. महायुतीने तुमचा वापर करून घेतलेला आहे ओबीसीच्या नावाखाली. आणि ओबीसीच्या आंदोलनाखाली तुमचं धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हे दुर्लक्षित करण्यात आलं आपल्याच नेत्यांकडून. त्यामध्ये प्रामुख्यानं प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसीचा लढा लढत होते. त्यांनी मागच्या मुलाखतीमध्ये पत्रकारांना बोलताना मंत्रीपद MLC मागितली या देवेंद्र फडणवीसाची बाजू घेऊन. अहो, ज्यांच्यासाठी या फडणवीसांसाठी तुमच्या आधी नंबर असलेले छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यासाठी भाजपसाठी एवढं काम केलं, त्यांना काय वागणूक दिली आणि ही लोक आपल्याला काय देतील. मी सत्य परिस्थिती बोलतोय, वाईट वाटून घेऊ नका. आणि कोणाला काय त्याचा अर्थ काढायचा असं तर काढा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु ही लोक आपला वापर कसा यूज अँड थ्रो कसा करतात. आता 4 वर्ष निवडणुका नाहीत आणि मग तुमचे सत्तेमध्ये तुमची लोक किती आहेत, त्या स्वयंपाकामध्ये तुमचे वाढपी किती आहेत, आणि मग तुम्ही राजकारणाचा आणि समाजकारणामध्ये तुमचा तोटा किती करून घेतलेला आहे. ओबीसीच्या आंदोलनाखाली मराठा समाजाच्या बांधवांबरोबर प्रामुख्यानं धनगर समाजाचे नेते यांनी वितुष्ट घेतलेला आहे. त्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके. परंतु महाराष्ट्रामध्ये जे जे विधानसभा मतदारसंघ बांधतात, जे आपले बांधव समाजाचे नेते ते निवडणुका लढतात, त्यांना या गोष्टीचा तोटा सोसावा लागलेला आहे. महादेवराव जानकरांना सुद्धा छगनराव भुजबळांच्या स्टेजवरती गेल्यामुळं त्यांना लोकसभेमध्ये पराभव स्वीकारावा लागला. किंवा माढा लोकसभेतून लक्ष्मण हाके यांची उमेदवारी एका झटक्यात कॅन्सल झाली. ती उमेदवारी जाहीर करण्यासाठी आम्ही किती कष्ट घेतलं किंवा तिथवर दावेदारी करण्यासाठी,
परंतु ओबीसीच्या आंदोलनाचा आपल्याला किती फटका बसला की आपला एक खासदार जाऊ शकला नाही. आणि त्या ओबीसीच्या आंदोलनाचं धनगर समाजानं नेतृत्व करू नये अशा मताचा मी नाहीये. पण धनगर समाजाचे 4 प्रकाश अण्णा, महादेव जानकर, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर हे 4 प्रमुख नेते स्टेजवर असताना त्याचा राजकीय तोटा हा धनगर समाजाने घ्यायचा आणि त्याचा राजकीय फायदा भुजबळ साहेब प्लस फडणवीसांनी घ्यायचा. परंतु आज आपले म्होरके खऱ्या अर्थाने जे भुजबळ साहेब होते, आज त्यांनाच त्यांची जागा दाखवण्यात आलेली आहे. आणि मग आम्ही फडणवीसांचे गोडवे गायचे किंवा धनगर समाजामध्ये किंवा ओबीसी मध्ये असा एक फॅक्टर राबवून गेलेला आहे की ओबीसी म्हणजे या ठराविक चेहऱ्यांची ठराविक वतनदारी किंवा पर्सनल प्रॉपर्टी किंवा पर्सनल जहागीरदारी, ते ज्या नेत्याकडे जातील तिकडे ओबीसी कल्ला किंवा ओबीसी असं केलं असं चित्र केलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रामुख्यानं धनगर समाजाचा चेहरा किंवा वैयक्तिक कोण, धनगर समाज काय कोणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. हा समाज आहे आपला. आणि त्यासाठी जे जे योग्य काम करत असतील ते कोणी असू द्या. काही काळापुरती मी काय भूमिका चांगली घेतली असेल तर समाज त्या ठिकाणी माझं अनालिसिस करेल. काही ठिकाणी मी समाजाला फसवून काही गोष्टी करत असेल तर समाज तुम्हाला मान्य करणार नाही. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्या पक्षाचं किंवा आपल्या मालकाला बरं वाटावं म्हणून एखाद्या जातीचा द्वेष करत असाल, जाती द्वेष पसरवणार असाल, त्याचा इफेक्ट समाजाच्या मताच्या टक्केवारीवर होतोय, भविष्यातल्या निवडणुकीच्या फ्युचरवर होतो. आणि जो दुसऱ्याच्या सांगण्यावरून जाती द्वेष पसरवतो किंवा जाती द्वेष करतो ते धनगरांचं किंवा होळकरांचं रक्त असू शकत नाही. अरे मुक्या प्राण्यांना सुद्धा पाणी प्यायची सोय करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी, सगळे हिंदूंच्या मंदिराचे घाट बांधणाऱ्या अखंड भारतामध्ये, आणि मग कुठं तर फडणवीसच्या सांगण्यावरून जाती दोष किंवा काय भाषा वापरायची. तुम्ही मार्कडवाडी मधलं भाषण ऐकलं असेल. मला कुणाला बोलले हे जो वाईट वाटत नाही, परंतु मार्कडवाडीचा जो विषय आहे हे आदरणीय माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचा आहे. आणि तिथं भाजपच्या माध्यमातून हा विषय पवार साहेब आले आणि तो विषय दिल्लीपर्यंत पोहोचेल म्हणून त्याला प्रतिआंदोलन करण्यासाठी गोपीचंद पडळकरला सदाभाऊ खोतला पाठवलं होतं. आणि मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी फ्रंटला लढायचं आणि पदं दुसऱ्याने घ्यायची. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा अर्थ आणि गृहमंत्री हे दोन्ही पदं फडणवीस स्वतःकडे ठेवतायत. एक लक्षात ठेवा. आणि ही जी अजितदादाच्या आणि एकनाथ शिंदेच्या गटालाही भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मर्जीनेच पदं दिलेले आहेत. ते काय कुणी बार्गेनिंग पॉवर किंवा लॉबिंग करून काय मिळवलं अशातला काही विषय नाहीये. त्यामुळं आपण कुणीकडे चाललो हे लक्षात घ्या. आणि या विधानसभेमध्ये ईव्हीएम घोटाळा 100% झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सॅम्पल मी एक उदाहरण सांगतो की काँग्रेस पक्षाच्या 16 जागा आल्यात. लोकसभेला त्यांच्या 16 जागा आहेत अपक्ष खासदार धरून. ज्यांच्या लोकसभेला जागा 16 आहेत त्यांच्या विधानसभेला 16 धावलेत. याच्या मागचं तुम्ही कारण शोधा. कारण काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो पक्ष 2019ला 44 जागेवरून तो 2024ला 101 जागेवरती गेलाय. आणि काँग्रेस जर 150च्या आसपास गेला तर या महाराष्ट्रात देशामध्ये या भाजपची सत्ता उलटवून टाकू शकतो इंडिया आघाडीच्या माध्यमातून. मग जो आपल्याला दिल्लीमध्ये वार करतोय त्यालाच एकदम त्याचं गठन करून टाकायचं. आणि मग ह्या सगळ्यात जास्त या महाराष्ट्रामध्ये जर कुणाचा राजकीय तोटा असेल तर तो काँग्रेसचा झालेला आहे. आज ही पवार साहेबांची 90% राष्ट्रवादी सत्तेत आहे. आज ही शिवसेना 70% सत्तेत आहे. परंतु काँग्रेसचं
राजकीय सत्तेचं जाऊ द्या, सत्ता त्यांनी भोगलेली आहे, त्यांना काही नवीन नाही, पण त्यांचे स्टँडिंग 26 आमदार पडले आहेत आणि भाजपचे स्टँडिंग आमदार 105चे 132 37. अरे कुठले आकडे एवढे येत आहेत? आणि मग केंद्रातले सुद्धा 303 होते ते 230 पर्यंत का आले, 400 पार म्हणून. आणि मग हे महाराष्ट्रात दाखवलेला चेहरा वेगळा आहे. ओबीसीच्या नावाखाली, लाडक्या बहिणीच्या नावाखाली महाराष्ट्रातली फसवणूक आहे. आणि परंतु यामध्ये सर्वात जास्त जर कुणाचं नुकसान झालं असेल ते जाहीरपणे सांगतो, ओबीसी प्लस धनगर समाजाचं. आणि मी आदरणीय मनोज जरांगे दादांना, पाटलांना त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी मुंडे बंधू भगिनींना दोघांना तुम्ही मंत्री केल्याबद्दल. आणि मग दोघा मुंडे बंधू भगिनींना मंत्रीपद देत असताना तिथं लक्ष्मण हाकेचा किंवा गोपीचंद पडळकरांचा का विचार झाला नाही, राम शिंदेचा का विचार झाला नाही? म्हणून येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो, जर तुमचा नेता प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्री सुद्धा अध्यादेश काढून वाशीला घेऊन आडवा येऊ शकतो. परंतु तुमचा, आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की जंगलामध्ये लाकड तोडे येतात आणि जंगल तोडायला सुरुवात करतात आणि ती 2 झाडं एकमेकाच्या आपसामध्ये बोलतात, अरे ही लोक तर आपलं सगळं जंगल तोडायला लागलेत, अशानं आपल्या या निसर्गाचं, पृथ्वीचं काय होईल? त्यावेळेस एक झाड दुसऱ्या झाडाला म्हणत असतं, अरे त्या कुऱ्हाडीला जो दांडा आहे ना तो आपला आहे, नाहीतर त्या कुऱ्हाडीची हिंमत नव्हती आपल्याला तोडायची. त्यामुळं समजून घ्या या उदाहरणातून, धनगर समाजाची जी ST आरक्षणाची अंमलबजावणीची जी मागणी आहे ती अतिशय योग्य आहे, कायदेशीर आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. परंतु कुऱ्हाडीचे दांडे आपल्यातले आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या आजचा जो मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे हा पूर्ण भ्रष्टाचारी लोकांचा झालेला आहे. यामध्ये प्रताप सरनाईक, संजय राठोड, आमच्या चित्राताई राठोड साहेबांबद्दल किंवा देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनामध्ये उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना काय गदारोळ घातला होता, आणि त्याच राठोडला पुन्हा एकदा मंत्री फडणवीसाचे, आता गेल्या वेळी शिंदे सरकार होते, परंतु त्याच फडणवीसाच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोडांना मंत्री केलेला आहे. आणि मग अशा किती फायल्या आहेत की ज्या सगळ्या, हसन मुश्रीफ ज्यांच्या घरी आठवड्याला ईडीची रेड पडायची, त्या हसन मुश्रीफांना सुद्धा आज मंत्रीमधून फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये शपथविधी घेतला. आणि ज्या अजितदादांना 2 दिवसापूर्वी खुद्द या देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केला, आणि त्या अजितदादांची 1000 कोटीची प्रॉपर्टी जप्त केलेली होती, ती प्रॉपर्टी त्यांची रिटर्न देण्यात आली, त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं. आणि मग हे भाजपचं दाखवायचे दात, खायचे दात कुठाय ते बघा बांधवांनो. आणि या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मणिपूर सारख्या ठिकाणी अत्याचार होतो, बदलापूर सारख्या ठिकाणी अत्याचार होतो, तिथं लोकप्रतिनिधी कोण जात नाहीत. ह्यांना भारतातल्या हिंदूंचा अजिबात काळजी नाही, ह्यांना बांगलादेशमधल्या हिंदूंची काळजी आहे. आणि मग बघा, जर हे 10 वर्षे सत्तेत आहेत, तर तुम्ही सत्तेत असताना हिंदूंना धोका कसा आहे? केव्हा फडणवीस म्हणतात आम्ही ओबीसीचा DNA आहोत, भुजबळ साहेब तुमच्या मंत्रिमंडळात होते, ओबीसीला धोका कसा आहे, कसा होतो? त्या वडेगोद्रीच्या आंदोलनामध्ये मी तुम्हाला ते निवेदन दिलेलं आहे, मागण्या भुजबळ साहेब आले तेव्हा मी स्वतः लिहून दिलेलं आहे, ते हाके सरांच्या नावाने. त्याचे 4 मागण्या ज्या ओबीसीच्या होत्या, त्या मागण्यावर गेल्या 4-5 महिन्यात ना एकदा भुजबळ साहेब बोलले, ना लक्ष्मण हाके बोललं, ना या सरकारने त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतली. आणि मग ओबीसीचा कुठलाच काय विषय नसताना फक्त जरांगेंच्या काउंटर हे आंदोलन पुढं नेत गेले.
ठीक आहे, पहिलं आंदोलन जे झालं ते आंदोलन फक्त सरकारकडून आश्वासन पाहिजे होतं की बाबा तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही किंवा ओबीसीच्या हक्कावर गदा येणार नाही याचं आम्हाला लेखी द्या. परंतु तशा पद्धतीचं सरकारने लेखी दिलेलं नाही, तसं आश्वासन काय नाही. सगळं या ओबीसीच्या आंदोलनातून ओबीसीमध्ये फार मोठी घुसमट होत चाललेली आहे. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणतोय की हाके सरांना जर भाजपचं त्यांनी एवढ्या प्रामाणिक किंवा त्यांनी देवेंद्र फडणवीसची स्तुती केली, त्यांनी एवढं काम केलं आणि मग त्यांना मंत्रिपद या मराठवाड्यातल्या एखाद्या मंत्रिपदाच्या ठिकाणी त्यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं. आणि मग तुमच्या आमच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम करण्यात येते. आणि आपले काय अंधभक्त आहेत, ज्यांना समोरच्याच्या आयुष्याची दिशा ना दशा माहीत नाही, अशी लोक फेक अकाउंट काढून खालच्या स्तरावर बोलतात सोशल मीडियावर. अरे सत्य हे सत्य असतं, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. त्यामुळं प्रामुख्यानं ही आपली येणाऱ्या काळात भूमिका असली पाहिजे की मी गेल्या 1 वर्षापासून, मी गेल्या वर्षी फेसबुकला पोस्ट आहे माझी, अजून कुणाला काढून बघायची असतील तर बघा, पण माझ्या खरं बोलण्याचा विपर्यास वेगळी काढतात की मी म्हटलं होतं की गोपीचंद पडळकर साहेबांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि धनगर आरक्षणाच्या विरोधात या सरकारच्या विरोधात आवाज उठवावा. आणि जर गोपीचंद पडळकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला असता आणि कमीत कमी 10 लाख धनगर बांधव गोळा करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि त्यांनी जर तसं केलं असतं तर या सरकारला राम शिंदे किंवा गोपीचंद पडळकरांना धनगरच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाहीर करावं लागला असता. परंतु पॉलिटिकल बार्गेनिंग हे समाजाला समजत नाहीये. फक्त धुनी धुयाची शेवची उड्यावर ही समाजाची व्यवस्था आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला एकच विनंती आहे की जे गोपीचंद पडळकर समाजाविषयी, त्यांचं नाव मी का सारखं घेतोय तर समाजात तेच नेते आहेत की सरकारला आव्हान करू शकतात कुठल्याही. ते भाजपमध्ये असताना सुद्धा गो बॅक मोदी म्हटले होते. महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यामध्ये धमक नव्हती म्हणायची. आणि मग त्यांच्यामध्ये ते कर्तृत्व असताना त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव झाली नाही आणि ते शरण गेले त्या भाजपला, फडणवीसला, आणि त्यांच्यावरला आता समाजाचाही विश्वास उडालेला आहे. आणि मग तुम्ही भाजपला एवढं वाहून जाऊन या पवारांविरोध बोलता किंवा इतरांविरोध बोलता, समाजाला कुठंतरी घाण ठेवण्याची भाषा का म्हणजे त्यातून दिसून येतं. परंतु तुम्ही माझी समाज नाही किंवा सतीश कुलाळ माझे समाज नाही किंवा कोण म्हणत असेल मी माझे समाज, इतर बी धनगर समाजातला किंवा ओबीसी चेहरा मी म्हणजे ओबीसी, असं होऊ शकत नाही. माझी मागणी, माझी भाषा त्या समाजाच्या योग्य दिशेने असेल तरच मी त्या समाजाचा होऊ शकतो. पण त्या समाजाला घाण ठेवण्याचं जर काम करणार असाल तर ही जी आता जी दशा ह्या मंत्रिमंडळात किंवा ह्या लोकसभेत विधानसभेत झालेले, इथून पुढच्या काळात बी अशीच होणार आहे. समाजाच्या नेत्यांनी मोठा विचार करावं, लोकप्रतिनिधी वाढवावं. खालच्या खाली नुसतं खाली भांडत बसून काय उपयोग नाही. नवीन नेता तयार कोण होऊन द्यायचं नाही. सत्य कोण बोलत असेल तर त्याला वेगळ्या अर्थानं बोलायचं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या राजकारणामध्ये जर तुम्हाला तुमचा हक्क मिळवायचे असतील तर तुमचे वाढपे वाढले पाहिजेत. आणि तुमचे वाढपे कोण पाहिजेत हे पण ध्यानात ठेवा. कारण लढाई ह्या 12 बलुतेदारांनी लढायच्या. अटकेपार झेंडा मराठ्यांनी लावायचा आणि त्यांचं नेतृत्व पेशव्यांनी करायचं. बघा ना, आज फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत, स्वतःच्या पावरवर झालेत का केंद्राची ताकद घेऊन झालेत. ज्या मोदींनी स्वतः धनगर आरक्षणाविषयी शब्द दिलता, पवारांनी काय केलंय का, तुम्हाला दिलंय का? फडणवीसांनी
पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणले होते, आता पहिलं कॅबिनेट होईल त्यांचं. आणि मग ह्या लोकांना ओळखायला शिका. आणि समाज काय कुणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, मी ते मगा पण सांगितलंय, त्यामुळे ती कुणाचीच होऊ शकत नाही. पण महाराष्ट्रामध्ये कुणीतरी ही सत्य भूमिका घेतली पाहिजे. मी एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला की आत्ताची स्थिती आहे ती, गोपीचंद पडळकर हा धनगर समाजाला देवेंद्र फडणवीसांनी लावलेला भिरूड आहे. भिरूड माहित आहे आपल्याला, झाड हे आतनं खातं, झाड हिरवंच असतं, सालीच्या आतनं ते झाड खातं. गोपीचंद पडळकरांना त्यांची स्वतःची कधी जाणीव होणार आहे की आपला वापर होतोय. फक्त एक आमदारकी दिली, तुम्ही म्हणताय आम्हाला आमदार कोणी केलं असतं का, आम्हाला आमदार कोणी केलं असतं का. अरे तुम्ही आमदारकीच्या 5 पट काम केलंय म्हणून तुम्हाला आमदारकी दिली. असं थोडीच घरातनं कुणाला तर उठवून आणून आमदार करतात. हा लक्ष्मण हाकेने ओबीसीसाठी आणि मंत्रीपद नाही, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले, त्याच्यापेक्षा मोठं काम या भारतीय जनता पार्टीसाठी केलेलं आहे. आणि मग त्यांचा नेताच गॉडफादरांना जर काय मिळालं नसेल तर तुमचा विषय कुठे आहे. आता तुम्हाला त्यांचा यूज झालेला आहे, तुम्हाला आता 2-4 वर्ष तुमची गरज नाहीये. 4 वर्षांनी बघू कोण नवीन नेता पकडू. म्हणून हे राजकारण असंच चालत राहणार आहे. वस्तुस्थिती भावानं समजून घ्या की राजकारणाच्या पद्धतीनं होणार आहे. पण समाज म्हणून समाजाची जी वस्तुस्थिती आहे ती कोण नाकारू शकत नाही. आणि मी बोलतोय याचा अर्थ समोरच्यांना मी जे बोलतोय ते कळत नाही का, किंवा कोणाला काय, हे सगळ्यांना कळतंय. माझ्यापेक्षाही भरपूर लोक हुशार आहेत खूप, परंतु पुढे येऊन कोणीतरी व्यक्त व्हावं लागतं आणि डोळ्यावली पट्टी काढावी लागेल. जे अंधभक्त आहेत त्यांना, आता मी बघितलं मगा 6 वाजल्यापासून टेटस पडतायत, आमच्या वाघाला वापरून घेताय, भाजपनं आत्मपरीक्षण करावं, असं करावं. आजपर्यंत तुम्हाला ते भाजप गोड लागत होतं, तुम्ही भाजपला कशाला आत्मपरीक्षण करायला सांगताय. अहो सगळ्यात मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आजच्या ज्या जो मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला का त्याचा निषेध करतोय. या सातारा जिल्ह्यामध्ये 3 मंत्रीपदं भेटलेत आणि हा आमचा सोलापूर जिल्हा भाजपचे 5 आमदार असून सुद्धा आमचा सोलापूर जिल्हा हा मंत्रिपदासाठी रंडका राहिला. रंडका आज नाही, गेली 10-12 वर्ष झालं आम्हाला पालकमंत्री स्वतःचा मिळत नाही. गेली टर्म तर आम्हाला महाविकास आघाडीच्याही नेत्यांनी बाहेरचाच पालकमंत्री होता. आणि आज ही इथून ह्या मला वाटतं ह्या टर्ममध्ये तालुक्याची 30 दशा, जिल्ह्याची 30 दशा असणार आहे. कारण ज्या पालकमंत्र्याला त्या जिल्ह्याचे स्थानिक प्रश्न, त्याला भौगोलिक संरचना, कुठल्या मतदारसंघामध्ये, कुठल्या विधानसभेमध्ये कुठले बेसिक प्रश्न आहेत, तिथले जातीय संरचना काय आहे, तिथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत हे माहीत नाही. तो पालकमंत्री त्या जिल्ह्यासाठी काय काम करणार आहे. दुसऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री इथं देणार. म्हणून माझी बांधवांना विनंती आहे, कुठलंही काम करा, आंदोलन वाढवा, ओबीसीच्या हक्कासाठी काम करत असताना नक्की करा. पण त्याचं श्रेय किंवा तुमचा फक्त वापर होणार असेल, धनगर आरक्षणासाठी सुद्धा कोण बोलायला तयार नाही. तर कोणी बोलायचं. तुमच्यासारखा माझ्यासारखा कोण जर समोर येऊन बोलला, ते समाजाच्या नेत्याला कशाला बोलतो, त्याच्यावर कशाला टीका करतो. अरे टीका कुठं करतोय, सत्य बोलतोय ना. थोडीच काय मी लेखक म्हणजे मी स्वतःचं लिखाण करतो ते बोलतोय. जे काय बोलतोय ते हे घडलेलं बोलतोय, नवीन थोडीच काय बोलतोय. आणि मग कुणीतरी येऊन बोललं पाहिजे, कुणीतर या दुःखाला वाट करून दिली पाहिजे. म्हणून
येणाऱ्या काळात हा लढा आपला चालू राहील. खरं तर आज इच्छा नव्हती लाईव्ह यायची, परंतु हा मंत्रिमंडळाचा विस्तार बघून राहवलं नाही. काही लोकांना राहवलं नाही या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्या. ज्यांना भावना कळायच्या त्यांना कळाल्या. कुठेही असू द्या, राजकारण समजून घ्या एवढंच आपल्याला सांगतो. आणि आपला वापर होऊन देऊ नका एवढंच सांगतो आणि थांबतो. जय मल्हार.